सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण पालकाचे पकोडे बनवणार आहोत। तर त्याची सुरुवात कशी करायची हे बघूया आपण। हे बेसन पीठ आहे। तर हे मी घरी दळून आणलेलं बेसन पीठ आहे। एकदम बारीक असं दळून आणलेलं आहे। तर याच्याने भजे जरी काढले तरी एकदम टेस्टी असे भजे होतात। पिठल्याला पण चालतं की असं नाही की बाहेरचंच बेसन पीठ हवं भज्यांसाठी, ते नसलं तरी चालतं। तर याच्यामध्ये आपण आता पुढे सुरू करूया। याच्यामध्ये लसूण, त्याच्यानंतर एकच मिरची घालत आहे मी याच्यामध्ये, जिरे आणि ओवा, हे सगळं बारीक काढून घ्यायचं। तुम्ही याच्यामध्ये जास्त मिरची घातली तरी चालेल, कारण माझ्याकडे छोटे मुलं आहेत तर त्यांना खायला जास्त तिखट लागत नाही, म्हणून मी एक मिरची टाकली। तुम्ही जास्त टाकली तरी चालेल। याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली आणि हे थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरून घेते। असं मिश्रण तयार झालं तर आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊ। याला मी आता मळून घेते। अशा प्रकारे चांगलं मळून घ्यायचंय। तुम्हाला मळून झालेला हे अशा प्रकारे मी छान असं मळून घेतलं। तर याला 15-20 मिनिटं असंच मी झाकून ठेवते। व्यवस्थित कालून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून देते आता 15-20 मिनिटासाठी किंवा अर्धा तासासाठी ठेवलं तरी चालेल। आणि जेव्हा करायचंय, हे आहे भज्यांचं पीठ, हे 15-20 मिनिटापूर्वी असं भिजू घातलं होतं मी, अर्धा एक तास झालं त्याला। आणि इकडे मी कांदा, थोडी कोथिंबीर ती अशी एकत्र मिक्स करून घ्यायची। आणि ही सगळी याच्यामध्ये टाकून घ्यायची। हा पालक धुवून व्यवस्थित कट करून घेतला मी, हा चांगला धुवून घ्यायचा। हे सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं। याला मिक्स करून घेते। याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। थोड्या वेळापूर्वी आपण मीठ नव्हतं टाकलं, अर्धा एक तासापूर्वी। चवीनुसार मीठ, थोडासा सोडा टाकायचा। ते सगळं मिक्स करून घेते मी, म्हणजे चांगलं मिक्स होतं। हे खूप छान होतात। एक वेळेस नक्की ट्राय करा, ते सांगा की तुमचे कसे होतात। घरच्या बेसन पिठाचे पण असे पकोडे होतात, बाहेरचे बेसन पीठ आणायची काही गरज नाही। इकडे तेल पण तापत ठेवलं होतं मी, ते चांगलं तापलं पाहिजे। तेल एकदम कडकडीतच गरम पाहिजे, तेव्हा भजे चांगले होतात। तेल असं चांगलं गरम होऊन द्यायचं, खाली गॅस कमी करायचा। हळूहळू सगळे पकोडे सोडून घ्यायचे। मीडियम गॅसवरच हे तळून घ्यायचे।
अशा प्रकारे नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये सांगा तुमचे पालकाचे पकोडे कसे झाले. आम्ही तर खूप सर्वांनी आवडीने खाल्ले. तुम्ही पण करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.